मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहामध्ये आणि इथली जी समस्या आहे ही अतिशय गंभीर समस्या आलेली आहे। इथल्या मुलांना आम्ही ज्यावेळेस प्रत्यक्षात विचारलं त्यांच्या जेवणाची व्यवस्था, त्यांच्या राहण्याची व्यवस्था कशी आहे, तर त्यांनी सांगितलं पहा काय म्हणतात ते। काय नाव आपलं? भूषण मिश्रा, फायनल इयर इंजिनिअरिंगला आहे मी रांगेमध्ये। इथे किती वर्षापासून राहणार? इथे मला 3 वर्ष, शेवटचं वर्ष जात आहे। 3 वर्षापासून? 3 वर्षापासून। बरं, याच्यातला तुम्हाला आजचा प्रॉब्लेम काय गेलेला? आजचा प्रॉब्लेम म्हणजे आम्ही जे मेस दिली होती, आमची मेस चेंज झाली होती। त्या 8 दिवस आम्ही जितूभाऊची इकडे मेस दिली होती। आम्ही जेव्हा आलो तेव्हा मेसमध्ये काहीच नव्हतं तयार झालेलं। नंतर मग जेव्हा भाजी बघितली आम्मी, त्या भाजी नव्हती, पूर्ण पांचट पाणी होतं, त्याच्यामध्ये काहीच नव्हतं। आणि जेवणाची व्यवस्था तुमची किती वाजताची असते? जेवणाची व्यवस्था आमची 7:30 ते 10 वाजेपर्यंत असते रात्रीची। तर तुम्ही इथे किती वाजता आले होते? आम्ही इथे 7:30ला आलो होतो। तर 7:30 वाजता काहीच तयारच नव्हतं। आणि भाजी मग आम्ही 8 वाजेपर्यंत इथं थांबलो, तरी वाट बघितली आम्ही। त्यानंतर पूर्ण पाणीच होतं भाजीत, काहीच नव्हतं, मीठ नाही, काही नाही भाजीत। आणि पनीरची भाजी, ज्यांना चालत नाही, नॉनव्हेज चालत नाही, पनीरची भाजी पण तशीच होती, पूर्ण पांचट भाजी। तुम्ही ज्यावेळेस त्यांचा व्यवस्थापकांना विचारायचा प्रश्न ठेवला तर काय म्हणाले ते? तर आम्ही त्यांना फोन केला तर करून देतो बा, आम्ही तयार करून देतो। पण आम्ही आता मुलांना कसं भूक लागते, सर्वांचा जीव आहे, काहीतरी सकाळपासून उपाशी राहतात, कॉलेजमधून येतात, त्यामुळे यांना पण भूक लागते। तर प्रत्येकाचं राहू शकत नाही ना, 11 वाजून 12 वाजून। आम्ही बघितलं, नंतर त्यांना फोन लावला, जेव्हा त्यांना कॉल केला तर त्यांनी म्हटलं की आम्हाला काही करायचं, तुम्हाला जे करायचं तुम्ही ते करू शकता, असं। तुमची जेवणाची व्यवस्था त्यांनी बिलकुलच केली नाही? बिलकुलच केली नाही। आणि मग आता हे जे अन्न तयार केलं होतं, नॉनव्हेज जे तयार केलं होतं किंवा पनीरची भाजी जी आम्ही पाहिली आता, म्हणजे मुळात त्याच्यात पनीरच नाही आहे। पनीरच नाही। आता मी गोष्ट ही आहे की पनीरची भाजी इथे तयार करणार होती। आजचा मेनू त्यांचा पनीरची भाजी होते, जे नॉनव्हेज नाही जेवत, आणि ज्यांच्यासाठी नॉनव्हेज होतं त्यांच्या याच्यासाठी आम्ही बघितलं तर पूर्ण त्या भाजीमध्ये अक्षरशः पाणीच दिसून राहिलं आहे। ही कंडिशन समजा या विद्यार्थ्यांसोबत घडत असेल तर पुढचं भविष्य या विद्यार्थ्यांचं कसं राहणार आहे, हे किती धोक्यात जगून राहिलं आहे, हा एक मोठा प्रश्नचिन्ह इथे निर्माण झालेला आहे। हॉस्टेलात राहून जर विद्यार्थी तयार होत, कसा विद्यार्थी तयार होणार? त्यांना जेवायचं काही नसतं। आपण म्हटलं ते काही इथं शिकायला आला तर ठीक आहे, शिक्षण घेतलं, पण त्याला काहीच लागते। आजारी पडला तर मग कोणतं शिक्षण घेणार आहे तो? इथं तब्येत नसली, त्याची तब्येत जर खराब झाली तर मग काय करणार आहे तो? काहीच नाही। मग शिक्षण कुठं पुढे जाणार आहे तो? आजारीनं ग्रस्त झाल्यानंतर काय? ह्या व्यवस्था इथं पूर्ण बिकट व्यवस्था आहे आमची, जेवायला काही नाही, पाण्याची व्यवस्था नाही आहे मेसमध्ये, मग आम्ही काय करणार आहे? सर, ही व्यवस्था किती दिवसापासून होऊन राहिला असं? हे व्यवस्था तर चालूच आहे। आम्ही कंप्लेंटा केल्या, समाज कल्याणला कंप्लेंटा दिल्या, त्यांनी ओसी घेतली, त्यांनी म्हटलं आम्ही मेस चेंज करतो, पण त्यांनी आम्हाला काहीच केलं नाही, त्यांचा रिस्पॉन्स आम्हाला काहीच मिळाला नाही। म्हणजे अजूनपर्यंत कोणताही व्यवस्थापक किंवा कोणताही अधिकारी तुमच्यापर्यंत तुमचे प्रश्न सोडवायसाठी आलेलाच नाही, कोणताच अधिकारी आमच्यापर्यंत आलेले नाही। आणि आले तर ते येतात, त्यांचे काय करायचं आहे, अंदरून काय करायचं त्यांनी करून जातात, बस। म्हणजे नुसतं भ्रष्टाचाराचं प्रमाण इथं वाढलेलं आहे, वरतून खालपर्यंत। बरं, याला जे गव्हर्नमेंट जी मेस देऊन राहिली आहे, त्यांनी ही मेस घेतली चालवायसाठी, त्यांचा मंथली प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी किती रुपये गव्हर्नमेंट देऊन राहिले? 4200 रुपये। 4200 रुपये प्रति महिना एका विद्यार्थ्याला पूर्ण पास केला जातो। 4200 त्याच्यामध्ये नॉनव्हेज, व्हेज सर्व आलं। ही सगळी व्यवस्था तुमची होऊन राहिली आहे? तर नाही, आमची व्यवस्था मिळूनच नाही आलं, जेवणच मिळून नाही आलं आम्हाला बरोबर। जेव्हा टायमिंग असते नाश्त्याचं तेव्हा आम्हाला नाश्ता मिळत नाही। जेव्हा काही जणांचा 100 जणांचा नाश्ता मिळतो, 250 मुलं एका युनिटवर आहे, 100 जणांचा नाश्ता असतो, इथं आला 8:15चा टायमिंग असते जेव्हा संपते। सकाळी आला इथं नाश्ताच नसतो, अर्धा संपून जातो। 250 मुलं असतात इथे, 100 जणांचा नाश्ता बनवतात। आम्ही 31 जानेवारीला या मेसमध्ये आलो होतो, या विद्यार्थ्यांचा फोन आला होता, त्याच्यामुळे आम्ही काय विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत हे आपण जाणून घेऊ आज। सर, मी इथे फायनल इयरला आहे, 1 वर्ष आहे। याच्या अगोदर हरिभाऊ ठाकरे यांच्याकडे आमची मेस होती, त्यांच्याकडे त्यांचा प्रॉपर ते जेवण वगैरे आम्हाला देत नव्हते, वेळेवर भेटत नव्हतं, आणि प्रॉपर क्वालिटीसुद्धा नव्हती, म्हणजे आरोग्याला हानिकारक असलेली क्वालिटी होती। तर आम्ही त्यावरती मग कमिटी स्थापन केली, 5 जणांची कमिटी। त्यानुसार मग त्यांना दंड वगैरे प्रोव्हाइड केला, तरी पण त्यांचा चेंज होत नव्हता। तर मग आम्ही डायरेक्टली आम्ही मेस चेंज केली। 8 दिवस अगोदर आम्ही मेस चेंज केली, म्हणजे 10 दिवस जवळपास आमच्या मीटिंग वगैरे चालल्या, आणि त्यांचे जे काही मुद्दे आहेत त्या मुद्दे अनुसरून सगळे मुद्दे घेऊन आम्ही त्यांना मेस देऊन दिली। आज त्यांना मी असं प्रॉब्लेम होता, 2 दिवस अगोदर आम्ही त्यांना 4-5 दिवस अगोदर सांगितलं होतं की बाबा तुमचा, ते म्हणत होते की आम्हाला काही प्रॉब्लेम झाले तर आम्ही मग ॲडजस्ट करा म्हणे, आमची नवीन मेस आहे, कारण इन्फ्रास्ट्रक्चर एवढं डेव्हलप करायला वेळ लागतो। तर आम्ही म्हटलं ठीक आहे, 7-8 दिवस चालेल। तर
ठीक आहे, ते प्रोव्हाइड करत आहे ना, आम्हाला चिकन प्रोव्हाइड करतात, जे काही असेल ते प्रोव्हाइड करतात, पण क्वालिटी नाही आहे, वेळेवर नाही. आम्ही त्याच्यासाठीच मेस चेंज केली होती नेमकं. आणि त्यांना मग मी फोन केला वेळेवर, ॲज अ कमिटी मेंबर म्हणून त्यांना मी फोन केला. आणि त्यांनी मला म्हटलं की माझ्याकडून माझी फायनान्शियल कंडिशन आता बरोबर नाही आहे म्हणे, तर तुम्हाला जे काय वाटेल ते करा म्हणे, आता मी तुम्हाला देऊ शकत नाही म्हणे. असा कोणता कॉन्ट्रॅक्टर ज्याला आम्ही कॉन्ट्रॅक्ट देतो आहे ते कसं म्हणू शकते? कारण वेळेवर मुलं सगळे जेवण्यासाठी येतात, 7:30चा टायमिंग, 7:30ला जेवण प्रोव्हाइड केलेलं नाही त्यांनी. तर मग असं नाही होऊ शकत, कोणता कॉन्ट्रॅक्टर नाही म्हणू शकत. मग त्यांना घ्यायचीच नसती तर मग त्यांनी नाही म्हटलं असतं, अगोदरच नाही म्हणायला पाहिजेत होतं. तर अशा पद्धतीने आम्ही उपोषणाला बसलो आहे. साधारण किती विद्यार्थी आहेत? साधारण जवळपास 245 मुलांची ऍडमिशन आहे इथे. बरं, यांना जो तुम्ही आता मेस नवीन ज्यांना दिलं आहे मेस चालवायसाठी, यांनी आतापर्यंत तुम्हाला किती दिवसापासून अन्न पुरवठा केला? जवळपास हे बुधवारपासून सुरू झालं, म्हणजे गुरुवारपासून सकाळपासून सुरू झालं. साधारण 8 दिवसापासून. साधारण 8 दिवसापासून आम्ही 4 ते 5 दिवस त्यांना काहीच बोललो नाही. आणि जवळपास 2-3 दिवस त्यांनी प्रॉपर दिलं सुद्धा. पण नंतर आता सेम कंडिशन तशीच झाली. आणि विशेष म्हणजे आम्ही इथे एज्युकेशन घ्यायला आलो आहे, कोणची निवडणुका किंवा कोणचे इनिशिएटिव्ह, कोणतं नेतृत्व द्यायला नाही आलो आहे. आम्हाला फक्त एज्युकेशन घ्यायचं आहे. आम्हाला क्वालिटीचं जेवण, आरोग्यदायी जेवण मिळालं पाहिजे, हेच आमचा मुद्दा आहे. गव्हर्नमेंट जे GR नुसार देते ते आम्हाला भेटलं पाहिजे. आम्ही मेनू बनवला, मेनूनुसार त्यांनी प्रोव्हाइड करण्याचं मान्य सुद्धा केलं, पण ते आम्हाला प्रोव्हाइड करत नाही आहे, वेळेवर मिळत नाही आहे. पेपरच्या दिवसात, मागच्या वेळेस पेपरच्या दिवसात मेन्स 8 वाजता 9 वाजता पेपर असतो, 8:15 वाजेपर्यंत त्यांचा नाश्ता हजर नसतो. फळाची क्वालिटी सुद्धा चांगली नसते. मग वेळेवर येत नाही सगळं काही. म्हणजे सर्व मिळतं, कधी कधी मिळूनच जातं, पण वेळेवर मिळत नाही. समजा 7ला सलाद लागायला पाहिजे ते तर 8-8:30ला सलाद घेऊन येतात. असं काही खूप प्रॉब्लेम आहे मेसचे. म्हणजे रेग्युलर हे चालूच असते. आणि प्रत्येक वेळा प्रत्येक विद्यार्थी बोलू शकत नाही. सिनियर असेल तर मग सिनियरला प्रॉपर मिळून जातं, पण ज्युनियर तो काही बोलू शकत नाही. त्याला जे दिलं ते घेऊन जातं. म्हणजे याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दिसून राहिली आहे की इकडून गव्हर्नमेंट विद्यार्थ्यांसाठी त्यांचा चांगला पोषक आहार मिळावा याच्यासाठी लाखो करोड रुपये खर्च करताना दिसत आहे. मात्र तो पैसा विद्यार्थ्यांपर्यंत पुरवठा केला जात नाही आहे. मधातच कुठेतरी त्याचा गाळ होत आहे आणि मोठा भ्रष्टाचार सुद्धा इथे निर्माण झालेला आहे. आपण विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या स्वयंपाकघरामध्ये आलाय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघू शकतो आपण, इथे हा मसाला आहे. भाजीसाठी तयार करण्यासाठी जो मसाला वापरला जातो तो हा मसाला आहे. कितीतरी वेळेपासून हा मसाला असाच उघड्यावर आहे आणि हा मसाला उद्या सुद्धा वापरला जाणार आहे. म्हणजे या विद्यार्थ्यांचा जीवासोबत किती मोठा धोका तयार झालेला आहे हे आपल्याला इथे दिसून राहिला आहे. या भांड्यामध्ये भाजी होत असते तयार, रोजची भाजी या भांड्यामध्ये होते. 2-2 दिवस हे भांडे घासल्या सुद्धा जात नाही. यांच्यासाठी जे पाण्याची व्यवस्था केली जाते त्या नळाला पाणी सुद्धा नाही आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यात भांडे कुठे घासल्या जाते, ठिकाणी वेज जेवण तयार केल्या जाते. आणि ते आपण बघू शकतो हा रंग नाही आहे, हे रक्त आहे. नॉनव्हेज ज्यावेळेस आणल्या जाते ते याच ठिकाणी धुतात आणि हे खाणीचं साम्राज्य इथे स्वयंपाक केला जातो. भाताचं सुद्धा इथेच लावला जातो, इथेच भाजी सुद्धा लावल्या जाते. हे सगळे व्यवस्था बघितल्यावर कोणीतरी विद्यार्थी म्हणा किंवा कोणताही प्रशासनाचा अधिकारी इथे जेवण करू शकेल. या विद्यार्थ्यांच्या जीवाशी किती वेळ खेळणार आहे प्रशासन, हे अधिकारी. या ठिकाणी ज्यावेळेस अन्न तयार केलं जातं हे सगळं घाणीचं साम्राज्य आम्ही बघून राहिलो आहे. तुमच्यासोबत किती वेळ इथले अधिकारी जेवण केलं? एकही वेळा नाही सर, इथं येतही नाही, कोणी पाहतही नाही. आणि हे सगळं जे खाली हे घाण वगैरे केलेली आहे हे फक्त येतात, फक्त हे म्हणून जातात की बा इथं घाण आहे असं तसं. आणि या समस्या कोणीच सोडवत नाही आमच्या. आणि जे मोठे मोठे लोक येतात किंवा कोणी आलं तर त्यांच्यासाठी स्पेशल हॉटेलमधून खाणं जेवण आणतात आणि आमच्यासाठी असं काहीच नाही करत. आता तुम्ही पाहूनच राहिलं इथचं दृश्य कशा प्रकारे आमच्या इथचं हे स्वच्छताचं आहे. आणि आम्ही किती वेळा कंप्लेंटही केली परंतु आमच्या समस्या सोडवल्या गेल्या नाही अजूनपर्यंत. तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माहिती आहे का की वसतिगृहामध्ये ज्यांना तुमच्यासाठी जो स्वयंपाक केला जातो कमीत कमी एक तरी अधिकारी तुमच्यासोबत रोज जेवला पाहिजे, हे तुम्हाला अवश्य माहीत आहे. हे तर कोणी येत नाही तिथं आणि कोणी अधिकारी जेवणही करत नाही आणि कोणी येतही नाही. म्हणजे व्यवस्थापकही तुमच्यासोबत नसतो? नाही, कधीच नसतो. आणि ही जी व्यवस्था ही रोजची अशीच असते? हा, रोजची असे असतो. एकही दिवस असा स्वच्छता एकही दिवस नसते इथं. कुठं कोणती वस्तू कोणत्या ठिकाणी पडली असते. एखाद्या वेळेस समजा ते अंडे वगैरे असते त्याचे जे सिलकट असते ते कधी कधी भाजीतही पडतात, आठवणीला येतं. कोणी खाल्लं ते काय आमची जिम्मेदारी कोण? आई बाबा आम्हाला सोडून एक तर आम्ही ते त्यांच्याकडून दूर असतो आणि एक तर आमची कमी जास्त झालं तर कोण जबाबदार राहणार आहे? तर आमच्या सरकारकडून एकच मान्यता आहे की बा ह्याचं जे हे आहे स्वच्छता वगैरे ते सगळं हे करा.
विद्यार्थी एका कुठेतरी वेगवेगळ्या गावातून आलेले आहे, खेडेपाड्यातून आले आहे, कारण त्यांच्या इथे शिक्षणाची व्यवस्था नसते म्हणून. त्याच्यामुळे हे शहरात येतात, नाईलाजास्तव हे वसतिगृहामध्ये राहतात. इथे गव्हर्नमेंट करोडो रुपये खर्च करून यांच्यासाठी राहण्याची, जेवणाची आणि सगळ्या गोष्टींची व्यवस्था केली जाते. पण इथले व्यवस्थापक, शासकीय अधिकारी या ठिकाणी येतील, त्यांनी खरोखर स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी इथली परिस्थिती बघावं. या परिस्थितीमध्ये एक वेळा तरी कमीत कमी त्यांनी इथे येऊन जेवण करायचा प्रयत्न करावा, म्हणजे त्यांना लक्षात येईल की या विद्यार्थ्यांची कंडिशन किती खराब झालेली आहे. आज बुधवार हा दिवस असल्यामुळे आज पनीरची भाजी आणि ज्यांना नॉनव्हेज पाहिजे असेल त्यांच्यासाठी चिकन ही व्यवस्था केल्या जात असते. आपण बघू शकता की ही पनीरची भाजी आहे, पण याच्यामधलं पनीर हे कुठेही दिसेना असं झालंय. ही व्यवस्था पाहिल्यावर या विद्यार्थ्यांच्या आई वडिलांना ज्यावेळेस खरी परिस्थिती दिसेल त्यांचा किती मोठा आक्रोश राहील आणि त्यांचं स्वतःचं त्या विद्यार्थ्यांचं भविष्य आणि त्यांच्या आई वडिलांचे स्वप्न किती लवकर भंगणार आहे या कंडिशनवरून दिसून राहिले. आपण आता आलो आहे शासकीय वसतिगृहाच्या स्टोरेज रूम मध्ये. या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी जो स्वयंपाक केला जातो त्याला लागणारे सर्व भाज्यांची व्यवस्था म्हणून किंवा मग पोळ्यांसाठी लागणारा आटा या ठिकाणी या स्टोरेज रूम मध्ये ठेवला जातो. या स्टोरेज रूमची व्यवस्था बघितल्यावर आपल्या लक्षात येईल की याच्यापेक्षा अजून घाणेरडे प्रकार कुठे तुम्हाला पाहायला मिळणार नाही. ही कदाचित 4 दिवसा अगोदरपासूनची पोळी या ठिकाणी अक्षरशः कडक झालेली आहे, म्हणजे सडून राहिलेली आहे. याच्यातून वापरणारा हा भाजीपाला, खराब झालेला भाजीपाला हा विद्यार्थ्यांसाठी वापरला चालला. ही काकडी, जे जनावर सुद्धा हे वस्तू खाणार नाही, हे विद्यार्थ्यांना खाऊ घातलं चाललंय. उद्याला भाजी करत असताना या कांद्याचा वापर केला जाणार आहे. म्हणजे जो कांदा एखादा शेतकरी फेकून देतो, कचरा कुंडीत फेकून देतो, त्या कांद्याला वापरून हे लोक विद्यार्थ्यांसाठी स्वयंपाक करणार आहे. म्हणजे किती घाणीचं साम्राज्य आणि विद्यार्थ्यांच्या जीवाचे किती हाल या ठिकाणी पाहायला मिळून राहिले. टमाटे हे पूर्ण पडलेले आहे, याच्यातले कितीतरी टमाटे खराब आहेत, कीड लागलेली आहे, पण ते उद्या काही कधी न धुता न पुसता हे या प्रकारे ते खरोखर खाण्यालायक आहे की नाही हे इथल्या अधिकाऱ्यांनी ठरवायला पाहिजे. वरणासाठी वापरणारी ही डाळीचा प्रकार समजा आपण बघितला तर याच्यामध्ये अक्षरशः छिद्र आहे, म्हणजे किडे लागलेली डाळ ही वापरल्या चालली आहे. ही डाळ वापरल्या जाईल जेवणासाठी त्यांच्या, तर किती सकस आहार यांच्यासाठी मिळेल हे आपल्या लक्षात येईल. ज्यावेळेस आम्ही हे पोतं उघडून पाहिलं तर याच्यामधून 2 झुरळं सुद्धा बाहेर निघाली. म्हणजे हे माणसांच्या खाण्याचं आहे की जनावरांसाठी खायला ठेवलेले वस्तू आहे, ही इथे आपल्याला लक्षात येऊन राहिलं आहे. आपण पुढे येऊ. आजच्या स्वयंपाकासाठी जो लसूण वापरला असेल तो अशा ठिकाणी अशा अवस्थेत फोडतात, ते काढल्या जाते आणि तो भाजीत सुद्धा वापरतात. हा कोणतरी खाऊ शकेल का? म्हणजे एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या घरामध्ये, एखाद्या अधिकारी स्वतःच्या घरामध्ये बसून हे लसूण खाऊ शकेल का? एसी मध्ये बसून अधिकारी स्वतःचे अरेरावी करतात, करोडो रुपयाचा उलाढाल करून राहिलाय, भ्रष्टाचार करून राहिलाय आणि विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळून राहिलाय. याचं उत्तर कोण देणार? या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळून राहिला आहे हा आटा नसून हा मैदा वापरला चालला. म्हणजे पोळ्या तयार करण्यासाठी अक्षरशः मैदा वापरला चालला. मैदा हा तब्येतीसाठी अतिशय हानिकारक असते असं प्रत्येक वेळेस डॉक्टर लोक सांगतात. या ठिकाणी हे उंदीर राजे आपलं स्वतःचं पोट भरून राहिलेलं आहे. इथे विद्यार्थ्यांना जी बाजरीची रोटी म्हणजे बाजरीची भाकरी खाऊ घातल्या जाते, ही बाजरीची भाकरी या छिद्रातून काढल्या जाते आणि हे छिद्र उंदीर मामाने केल्यासारखं आपल्याला दिसून राहिलं आहे. हे माणसाने कुरतडलेलं तर नक्कीच नाही आहे. म्हणजे इथे विद्यार्थ्यांच्या शरीरासोबत किती घात होऊन राहिला आहे. सगळीकडे हे बाजरी पडलेली आहे, त्याच्यामध्ये चणे दिसून राहिले आहे.
म्हणजे हे सगळंच्या सगळं असंच्या असंच उचलून विद्यार्थ्यांसाठी हे दळून आणल्या जाते आणि हेच त्यांना खाऊ घातल्या चाललंय. म्हणजे किती घाणीचे साम्राज्य आणि त्यांच्यासोबत किती खेळ होऊन राहिला हे आपल्या लक्षात येऊन राहिलं. इथे सगळ्यात महत्वाची एक गोष्ट लक्षात येऊन राहिली आहे की प्रत्येक प्रकारची डाळ असो, मटकीची असो, उडदाची असो, मुगाची असो, प्रत्येक प्रकारची डाळ त्याचे सर्वत्र हे उघडे दिसून राहिले आहे. इथे उंदरांचा हौदाच दिसून राहिला आहे. या वसतिगृहामध्ये आल्यावर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे जाणवत आहे. एका बाजूला विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी इथे प्रशासन करोडो रुपये खर्च करत आहे, याच्यासाठी वसतिगृह बांधले जात आहे. पण ज्यावेळेस इथले व्यवस्थापकच लोक स्वतःचं पोट भरण्यासाठी विद्यार्थ्यांच्या तब्येतीसोबत हे खेळत आहे, यावेळेस मात्र इथले प्रशासन, इथले अधिकारी, इथले आमदार, खासदार यांचं कुठे लक्ष आहे हा एक मोठा प्रश्नचिन्ह इथे निर्माण झाले आहे. 26 जानेवारी असो, 15 ऑगस्ट असो की काही महत्वाचे दिवस असो, इथे आमदार, खासदार हे स्वतःचे झेंडे रोवायला येतात, मात्र विद्यार्थ्यांचे खरोखर जे हाल होऊन राहिले यांच्याकडे यांचं मात्र दुर्लक्ष आहे. सर आमच्या इथे जे दूध मिळते ते दुधामध्ये सर दुधापेक्षा पाणी जास्त असते. तो खूप मोठा प्रॉब्लेम आहे सर माझा. म्हणजे रोज तुम्हाला जे सकाळी दूध मिळतं प्यायसाठी आणि ते टाइमवर मिळत नाही दूध. किती वाजताचा वेळ आहे तसं तुम्हाला? 7:30 वाजता असते, नाश्त्यासोबत असते दूध मिळते, पण त्या साखर पण मिळत नाही, काहीच नाही. फक्त फिक्क दूध गरम गरम ते पाणी असं वाटतं गरम पाणी म्हणजे गरम पाणी प्यायला दिलं आम्हाला. कंप्लेंट किती वेळा केली? कंप्लेंट केली आहे सर. कोणाला केली? मेस कमिटी दादाला केला आहे, 2-3 त्यांना सुद्धा केली आणि त्यांना सुद्धा केली. त्यांनी काही केलं का याच्यावर उपाययोजना केल्या? त्यांना दुर्लक्ष केलं काय पूर्ण दुर्लक्ष करून आले. तो खूप प्रॉब्लेम आहे माझा. दुधामध्ये खूप पाणी असते. त्या दिवशी कालच होय तर दूध सांडलं होतं, त्याने पाणीच दिसलं होतं. दूध कमी आणि पाणी जास्त असते आणि ते गरम असते, साखर नसते, काहीच नसते. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ते खूपच खराब आहे. कधी कधी पाणी येते, कधी कधी येत नाही. म्हणजे आंघोळीचं सुद्धा तुम्हाला जे लागतं रोजचं पाणी, दैनंदिन पाणी, ते पण ते येतंय, पण पिण्याचं पाणी. या विद्यार्थ्यांचा एवढा मोठा प्रश्न आपण इथे उचललेला आहे. या विद्यार्थ्यांसोबत आपण बोलणं केलं आहे. त्यांचा उद्याचा जो पुढचं भविष्य आहे हे धोक्याची घंटा इथे वाजलेली आहे. आपण या विद्यार्थ्यांसोबत बोललो आहे आणि उद्याला तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही अधिकाऱ्यांसोबत बोलाल त्याच्यानंतर तर तुमचं पाऊल काय राहील? आम्हाला शासकीय अधिकाऱ्याकडून कोणतीही उपाययोजना त्यांनी कोणता न्याय दिला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करण्यास आम्ही तयार आहोत. आणि एवढ्या रात्री येऊन विशियन न्यूज यांनी आमचा न्याय देण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल आम्ही सर्वांतर्फे त्यांचे धन्यवाद. उद्या अधिकाऱ्यांसोबत खरंच ह्या विद्यार्थ्यांचं काय चुकी आहे हे एक सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह इथे निर्माण झालेलं आहे. या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळून राहिलं आहे प्रशासन, हे अधिकारी आणि इथले व्यवस्थापक समिती. उद्या यांचं उत्तर मिळणं हे अतिशय आवश्यक आहे.